निवडणुका पुढे ढकलणं अतिशय चुकीचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती आक्षेप. तर माहिती घेऊन बोलतो शिंदेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांचा आक्षेप योग्य असल्याचा विरोधकांचा सूर. दोन्ही होऊ घातलेल्या आणि रद्द झालेल्या निवडणुकांचा निकाल एकाच वेळेला लागावा, अशी ही एकमुखी मागणी. राज्यामध्ये 22 नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका लांबणीवर. 700 पेक्षा अधिक नगरसेवक पदाच्या निवडणुकाही पुढे. अनगरसह देवळी, अंजनगाव, सुरजीचा देखील समावेश. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा आज प्रचाराचा अखेरचा दिवस. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांच्या तोफा धडाडणार. तर घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्याचा उमेदवारांचा सिलसिला. राणे विरुद्ध राणे असं योग्य नाही, आपण सत्याच्या बाजूनं असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य. शिंदे निलेश राणेंच्या बाजूनं असले तरी आपण दोघांच्याही बाजूने, असंही फडणवीसांचं वक्तव्य. महायुतीमधील वादामध्ये आता भाजप हायकमांड मध्यस्थी करणार. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांमधला वाद विकोपाला. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती. दीड महिन्यांच्या आजारपणाच्या नंतर संजय राऊत यांचा माध्यमांसोबत संवाद. भाजप विरोधामध्ये स्टिंग ऑपरेशन राबवणारे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांचं राऊतांकडून तोंड भरून कौतुक. सांगोल्यामध्ये 5 राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये धाडसत्र. भाजप, शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी आणि शहर विकास आघाडीच्या कार्यालयामध्ये झाडाझडती. शहाजी बापूंच्या कार्यालयाचा देखील समावेश. चिमुकलीवरती अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाची पोलीस कोठडी आज संपणार. आरोपी विजय खैरनार याला मालेगाव न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. मालेगावच्या डोंगराळे गावामध्ये घडली होती घटना. आमदार माऊली कटकेंच्या कारच्या धडकेमध्ये 4 वर्षाची चिमुकली गंभीररित्या जखमी. पुणे अहिल्यानगर महामार्गावरच्या बोऱ्हाडे मळा इथली घटना. घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर. भारतीयांना भारतीय भाषाच येत नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून चिंता व्यक्त. खरं तर अमेरिकेमधल्या लोकांना आपण संस्कृत शिकवायला पाहिजे, अशी ही खंत. काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांनी संसद परिसरामध्ये पाळीव कुत्रा आणल्यामुळे वाद. भाजप खासदार जगदंबिका पाल यांची कारवाईची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.